नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचा भाव थेट 8,000 रुपयांनी घसरलेला आहे। पुढील 4 दिवसांमध्ये अजून सोन्याचा भाव घसरणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। जर तुम्ही या तारखेला सोने खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचा भाव सर्वात विक्रमी घसरणार आहे। म्हणजे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचे आहे, ते तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून सोन्याचे रोजचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचा भाव थेट 40,000 रुपयांवरती येणार असल्याचा अंदाज आज अनुभवी सोनारांनी आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा वर्तवलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे असेल त्या ग्राहकांनी सुद्धा या तारखेला सोने खरेदी करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा मित्रांनो, या अनुभवी सोनारांचा अंदाज कधीच चुकीचा ठरलेला नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तेवढ्याच पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं असेल, ज्या ग्राहकांनी सोनं राखून ठेवलेलं असेल तर त्यांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच त्यांना तोटा सुद्धा होणार आहे, कारण सोन्याचे भाव पुढील 4 दिवसांमध्ये अजून घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो, आज सोन्यामध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजेच आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेले आहे। तरी घसरण झाल्यामुळे सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगाच्या रांगा केलेल्या आहेत, कारण ग्राहकांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे उतरत आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, सोन्याचा भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे आज अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा वर्तवलेले आहेत। त्यामुळे सोन्याचा भाव 100% घसरत आहेत। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव घसरत असल्याची प्रमुख 4 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। तर या 4 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। परंतु सोन्याचा भाव आज 8,000 रुपयांनी घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे, कारण सध्याच्या स्थितीला लग्न सराईचे दिवस सुरू आहेत। या दिवसांमध्ये भरपूर ग्राहक सोनं सुद्धा खरेदी करत असतात। त्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे, कारण त्यांना तेवढ्याच पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, सोन्याच्या क्षेत्रामध्ये 50 वर्ष अनुभव असलेल्या अनुभवी व्यापाऱ्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव 40,000 रुपयांपेक्षा जास्त उतरणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, आज 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील काही दिवसांमध्ये अजून भाव घसरण्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा सोनं विकायचं आहे की सोनं राखून ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुराव्यासहित माहिती सुद्धा देणार आहे। बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं असेल, तुम्ही सुद्धा सोनं राखून ठेवलेलं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या सोन्याच्या बदल्यात व्याजदर सुद्धा मिळून जाईल। बघा मित्रांनो, जर तुम्ही अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तोटा होऊ नये, तर तुम्ही सुद्धा ते सोनं मोडायचं आहे की राखून ठेवायचं आहे त्याची संपूर्ण माहिती आज अनुभवी सोनारांनी दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, मागील 10 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 93,000 रुपयांवरती गेलेले होते। त्यानंतर आज सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे चालू आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काल सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता। तर सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर आज 1 लाख रुपयापर्यंत हा भाव पुढे सुद्धा सरकलेला आहे। म्हणजेच कालच्या आणि आजच्या तुलनेमध्ये 4,000 रुपयांची घसरण झालेली आहे। मागील एका तासामध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली होती। म्हणजेच सोन्याचा भाव घसरत आहे, उतरत आहे। हा उतरत कशामुळे आहे त्याची 5 कारणे सुद्धा
देण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, युरोप देश असेल, चीन देश असेल, अमेरिका देश असेल, यांसारख्या विविध देशांमध्ये सध्याच्या स्थितीला सोन्यावरून भांडण सुद्धा सुरू आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल, यांसारख्या देशांमध्ये सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेट सोनं सापडलेले आहेत। तर या सोन्यावरून यांच्यामध्ये वादविवाद सुद्धा सुरू झालेले आहेत, परंतु सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। विविध सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव सुद्धा उतरणार आहे, त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे त्याची 5 कारणे समोर सुद्धा आलेली आहे। त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। तर बघा मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याचं जे पहिलं कारण समोर आलेलं आहे, तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत होता तो टॅक्स कमी करण्यात आलेला आहे, काही टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे ते दुसरं मुख्य कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला बाहेरील देशांमधील सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत, रोजच्या रोज सोन्याच्या खाणी सापडत आहेत। म्हणजेच मित्रांनो, बाहेरच्या देशांमध्ये सोन्याच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत, त्यामुळे बाहेरील देशामधील कोणते नागरिक सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत नाहीत, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत सुद्धा चाललेले आहे। सोबतच जे तिसरं मुख्य कारण आहे ते तिसरं मुख्य कारण म्हणजे या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं शुद्ध सोनं आहे। याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा सापडलेलं आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे ते चौथं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील भरपूर सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत। बाहेरील देशांमधील ग्राहकांना आता सोन्याची गरज सुद्धा राहिलेली नाही। म्हणजेच मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख 4 कारणे समोर आलेली आहेत। त्यासोबत सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ वरती सुद्धा चाललेला होता, त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत असतं तर त्याच्यामधील काही टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेला आहे, काही टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे। सोबतच सोन्याचे भाव उतरण्याचं जे 5वं कारण आहे ते 5वं कारण म्हणजे मागील 5 ते 6 दिवसांमध्ये 50,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं ग्राहकांनी मोडलेलं आहे, त्यामुळे सोन्याची मागणी कमी सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। सध्याच्या स्थितीला ग्राहकांकडे कमी सोनं झालेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला बाजारांमध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, त्यामुळे सोन्याची घसरण 100% होत आहे, अजून सुद्धा घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, या प्रमुख 5 कारणांमुळे सर्व ग्राहकांना विश्वास सुद्धा बसलेला आहे आणि 5 कारणे तुम्ही सुद्धा रोज न्यूज चॅनलला पाहत असाल। बघा मित्रांनो, या प्रमुख 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत, अजून घसरणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं मोडायचं असेल तर तुम्ही मोडू शकता, परंतु खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजून 4 ते 5 दिवस वाट सुद्धा पाहायची आहे, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करायचे आहे। बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं असेल तर ते सोनं मोडायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही अंदाज देऊ शकतो, जे अनुभवी सोनार असतात, अनुभवी व्यापारी असतात, अनुभवी अभ्यासक असतात, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तोटा सहन करायचा नाही तर तुम्ही सोनं मोडू शकता, परंतु ज्या ग्राहकांना रिस्क घ्यायची असेल त्या ग्राहकांनी तशाच पद्धतीने सोनं सुद्धा ठेवायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। लाखाची भरारी घेणारं सोनं आज पुन्हा एकदा घसरलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, सोन्याचा भाव तुम्ही सुद्धा पाहिलेला असेल की 1,04,000 रुपयांच्या पुढे चाललेला होता, परंतु अचानक आज 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 96,000 रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 88,000 रुपयांवरती आलेला आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 76,000 रुपयांवरती आलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपयापर्यंत आलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, त्या सर्व ग्राहकांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण सोन्याचा भाव परत वाढणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, परत सोन्यामध्ये विक्रमी वाढवण्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। तुम्ही सुद्धा मागील 5 वर्षांचा अंदाज घेतला तर 2020 ते 2025 या मागील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे, कारण 2020 मध्ये सोन्याचा भाव 46,000 रुपये ते 47,000 रुपयांच्या दरम्यान
1 तोळा मिळत होता, परंतु जर या 2025 मध्ये सोन्याचा भाव बघायला गेलं तर सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत आलेला आहे। म्हणजेच 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या दरम्यान तब्बल 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे। सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ग्राहकांना सोनं हे सुरक्षित धातू म्हणून ग्राह्य सुद्धा धरलं जात असतं। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आज जरी सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच आहे, कारण भविष्यामध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचे अंदाज आज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, सोनं हा सुरक्षित धातू आहे, त्यामुळे जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे आणि या सोन्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सुद्धा व्याजदर मिळणार आहे। बघा मित्रांनो, आज सोने खरेदी केला फायदा आहे आणि पुढील 4 दिवसानंतर सोने खरेदी केलं तर तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। म्हणजेच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत चाललेली आहे, परंतु ग्राहकांना एकीकडे चांदीचे भाव वाढलेले आहेत। आज चांदीचे भाव 1,10,000 रुपयापर्यंत गेलेले आहेत। म्हणजेच 1 किलो जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर येत्या 1 किलो चांदीसाठी तुम्हाला 1,10,000 रुपये सुद्धा मोजावे लागतील। परंतु ज्या ग्राहकांना वाटत असेल की आपल्याला चांदी कमी पैशामध्ये मिळावी तर तुम्ही अजून 4 ते 5 दिवस वाट सुद्धा पाहायची आहे। त्यानंतर जर भाव कमी झाले तर तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता, कारण चांदीचे भाव घसरणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा आलेले आहेत। परत सोन्यामध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच पुढील 5 ते 6 दिवस घसरण होईल, त्यानंतर सोन्यामध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ अगोदर पहा, त्यानंतर तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। बघा, सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होत्या, या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।